नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 30 तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजारभाव। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 30 तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजारभाव। पण 30 तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजारभाव, हा तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल। आणि याच प्रश्नाचं जर आपल्याला या ठिकाणी अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत आपण सर्वांनी पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 30 तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजारभाव। पण 30 तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजारभाव, या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची भाव पातळी कशी आहे, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा 30 तारखेपर्यंत सोयाबीनच्या भावावरती परिणाम कसा होणार आणि या परिणामामुळे अखेर 30 तारखेपर्यंत कसे राहणार सोयाबीनचे भाव, या प्रश्नाचं आता या ठिकाणी घेऊया सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळी बघणं गरजेचं आहे। सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभावाचा जर या ठिकाणी आपण सर्वांनी विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची जी बाजारभाव पातळी आहे ती सध्या $10 प्रति बुशेल्स पासून $10.25 प्रति बुशेल्सच्या दरम्यान या ठिकाणी सातत्याने दिसत आहे। भविष्याचा जर विचार केला तर तुम्हाला सांगतो 30 तारखेपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची बाजारभाव पातळी सातत्यानं $10 प्रति बुशेल्स पासून $10.5 प्रति बुशेल्सच्या दरम्यानच राहणार आहे। याचा अर्थ 30 तारखेपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात मंदीची शक्यता तर नाही, पण प्रचंड तेजी येईल याची सुद्धा शाश्वती दिसत नाही। देशातील सोयाबीन बाजारभाव पातळीचा जर विचार केला तर देशामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी सध्या आपल्याला 4000च्या खाली उतरताना दिसते आणि सोयाबीन भाव 3900 ते 4300 तर कुठं कुठं 8400च्या दरम्यान दिसत आहे। 30 तारखेपर्यंतचा जर विचार केला तर तुम्हाला सांगतो 30 तारखेपर्यंत देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात सुधारणा दिसेल, परंतु कधी तर या ठिकाणी 23 तारखेला महाराष्ट्र राज्यातील निवडणुकांचे निकाल लागले तर त्यानंतर एक निश्चित दिशा सोयाबीन बाजाराला मिळेल आणि ही दिशा या ठिकाणी तेजीची असणार याबद्दल दुमत नाही। यामुळे आपल्याला इथून 30 तारखेपर्यंत सोयाबीनच्या भावात काही प्रचंड तेजी नाही, पण एक 200 रुपयापर्यंत तेजी आली तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं मत आहे। या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव 30 तारखेपर्यंत आपल्याला 4200 ते 4700च्या दरम्यान दिसला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं मत आहे। विक्रीचा विचार करत असाल तर तुम्हाला सांगतो नोव्हेंबर महिन्यात सोयाबीन विक्री टाळा, डिसेंबर महिन्यात भाव वाढीची थोडी शक्यता आहे। मग तिथं 4500च्या वर सोयाबीनचा भाव गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्याने सोयाबीन विक्री केल्यास आपला होईल फायदा। भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक व अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।